नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर। महापारेषण महावितरण भरती 2023-24 यामध्ये विद्युत सहाय्यकसाठी जे काही पदं आलेली आहेत ती ITI बेसवरची इलेक्ट्रिशियन वायरमन बेसवरची पदं आहे। महापारेषणमध्ये इलेक्ट्रिशियन बेस, महावितरणमध्ये इलेक्ट्रिशियन आणि वायरमन आणि COE तिन्ही ब्रँचसाठी आहे किंवा तिन्ही ट्रेडसाठी आहे। अतिशय महत्त्वाची आणि अतिशय मोठी सुवर्ण संधी ITI साठी चालून आलेली आहे। त्यामध्ये महाजनको टेक्निशियन 3 सुद्धा आहे, परंतु त्याला आता वेळ आहे। सध्या फॉर्म सबमिशन सुरू आहे। 31 जानेवारी ही त्याची लास्ट डेट आहे। एक्सटेंड झालेली आहे डेट, 10 जानेवारी होती, आता 31 जानेवारी झालेली आहे। त्यामध्ये एक अपडेट सुद्धा आलेला आहे, ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर केलेला आहे। इंजिनियर म्हणून आपलं टेलिग्राम चॅनल आहे। तर त्या निमित्ताने बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यत्वे बोलणार आहे की आता महापारेषणचे जे काही एक्झाम आहे आता शेड्यूल्ड आहे, त्यामध्ये टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 आणि त्यानंतर सिनियर टेक्निशियन आणि विद्युत सहाय्यक आहे, ज्याची विद्यार्थी मित्र आतुरतेने वाट बघत होते मागच्या काही दिवसापासून, काही महिन्यापासून किंवा 1 वर्षापासून। त्याचा फायनली डेट्स आता डिक्लेअर झालेले आहे। त्यामध्ये बरेचशा विद्यार्थ्यांना थोडंफार इथे टेन्शनसुद्धा येते की आता एक्झाम आलेली आहे, आपला अभ्यास काही जणांचा कंप्लीट झालेला आहे, काही जणांचं थोडंसं पेंडिंग आहे, रिव्हिजन बाकी आहे किंवा बरंचसं पोर्शन करायचं बाकी आहे। तर मित्रांनो, आता टेन्शन घेऊन काही उपयोग नाही आहे। जो पिरियड होता तो गेला, कारण आपण वरच्यावर तुम्हाला सांगत आलेलो आहे की तयार राहा, एक्झामसाठी तयार राहा। एक्झामची डेट ही कधीही येऊ शकते, कारण काय आहे की हे जे आता ऑफिशियल जे वर्क असतं किंवा डिपार्टमेंटल वर्क असतं त्यामध्ये बराच वेळ लागू शकतो आणि तेच यावर्षी झालं। आणि मागच्या वर्षी इलेक्शन आल्यामुळे आणि SBCचं आरक्षण आल्यामुळे ह्या 2 मोठे कारणं आलेले आहे, लोकसभेचं इलेक्शन, विधान परिषदेचं इलेक्शन आणि त्यानंतर तुमचं SBCचं आरक्षण। त्यामुळे हा इतका डिले झालेला आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्र पेशन्स सोडून देतात, परंतु आम्हाला AEचा अनुभव आहे 2022चा, त्यानुसार मी वरच्यावर तुम्हाला व्हिडिओद्वारे मोटिवेट करत असतो, तुम्हाला जास्तीत जास्त गाईड करत असतो, जेणेकरून तुम्ही अभ्यासामध्ये राहिलं पाहिजे आणि तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे। हा मेन उद्देश आहे। बघा, वेळ होतच असते, कमी जास्त वेळ लागत असतो, परंतु एक तर वॅकन्सी आली त्यातच आपलं खूप मोठं नशीब आहे। तुम्ही जे विद्यार्थी मित्र आता एलिजिबल झाले आहे, तुमचं खूप मोठं नशीब आहे की वॅकन्सी आली, अन्यथा वॅकन्सी अजूनही 2-4 वर्ष आली नसती, ठीक आहे। परंतु वॅकन्सी आली आणि आता तुमची फायनली एक्झाम होते आहे। आता बघा, हे शेवटचे जे दिवस आहे, फॉर एक्झाम्पल टेक्निशियन व टेक्निशियन 2 एक्झाम आधी आहे या महिन्याच्या शेवटी, परंतु सिनियर टेक्निशियनला अजून भरपूर वेळ आहे। 9 फेब्रुवारीला आहे आय थिंक एक्झाम, आणि आपलं विद्युत सहाय्यक आहे ती 3 फेब्रुवारीला एक्झाम आहे। आता या एक्झाम डिले होणार नाही, हे शेड्यूल आहे त्यानुसारच एक्झाम होतीलच आता। आणि बाकी महावितरण विद्युत सहाय्यक आहे तर ती एक्झाम फेब्रुवारी एंडिंगमध्ये अपेक्षित आहे, असा माझा अंदाज आहे माहितीवरून, ठीक आहे। त्यामध्ये आता टेन्शन घेऊन उपयोग नाही आहे। आता आपल्याकडे जो वेळ राहिलेला आहे त्याचं संधीचं सोनं करा, किंवा त्याचा जो टाईम आहे तो चांगला युटिलाइज करा आणि त्यामध्ये जास्तीत जास्त काय चांगलं करता येते ते बघा। उदाहरणार्थ बरेचसे विद्यार्थी 2-3 वर्षापासून आपल्याशी कनेक्टेड आहे किंवा अभ्यासामध्ये आहे, तर त्यांच्या विद्यार्थ्यांना फक्त आता रिवाईज करणे, टेस्ट देणे, रिवाईज करणे, टेस्ट देणे, बस हेच काम करायचं। किंवा तुमचा खूप जास्त अभ्यास झाला असेल, तुम्ही पॉझिटिव्ह असाल, तुम्हाला माहिती आहे की आपला अभ्यास खूप चांगला झालेला आहे, तुम्ही कॉन्फिडंट आहात, ठीक आहे, तर तुम्ही फक्त डायरेक्ट टेस्ट दिला तरी चालतात। परंतु माझं एकच विनंती आहे की टेस्ट दिल्यानंतर त्याचं थोडंसं ॲनालिसिस करा आणि बघा की आपल्या टेस्टमध्ये आपल्याला किती मार्क मिळत आहेत, ठीक आहे। काही विद्यार्थी मित्र असे सुद्धा आहे, आम्हाला जसं कमेंट असं तसं मी तुम्हाला असे उदाहरण देत असतो की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना 150 पैकी 40, 50, 35 असा स्कोर येत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता त्याचा काहीही उपयोग नाही। आता तुम्ही 15-20 दिवसामध्ये जे काही करू शकता ते पॉझिटिव्हली करा, टेन्शन घेऊ नका किंवा जास्त हे करू। मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, मी माझा व्हिडिओ जो बघतो आहे, माझे वाक्य लक्षात ठेवले असेल ते तुम्हाला सांगतो की जेव्हा एक्झाम डेट येते आणि जेव्हा सिलेक्शन होत नाही, तेव्हा इतका माणूस म्हणजे आपण विद्यार्थी मित्र इतके नाराज होतो की मग तेव्हा काही इलाज नसतो। इलाज केव्हा असतो किंवा वेळ केव्हा असतो, जेव्हा एक्झामला वेळ आहे, अजून डेट आलेली नाही आहे, त्यावेळेस तुम्ही बरंच काही करू शकता। आणि त्यावेळेस बरेचसे मित्र आपल्याशी जे कनेक्टेड होते ते ट्रस्ट करत होते, ते पॉझिटिव्ह होते की सर सांगतात म्हणजे पुढे एक्झाम येणार आहे। बरेचसे अफवा अशा होते की आता एक्झाम होणार नाही, इलेक्शननंतर ते कॅन्सलच करतील आणि ते प्रायव्हेटमध्ये चाललं असं तसं, त्याच्यामुळे ते विद्यार्थी अभ्यासापासून दूर गेलेले होते। परंतु आपल्याशी जे कनेक्टेड आहेत त्यांना मी वेळोवेळी, म्हणजे मला काही बाकीच्या कामाने असं नाही आहे, मला भरपूर व्हिडिओ घेता येतात, भरपूर आहे, रेल्वे आहे, तुमचं BMC आहे, तुमचे बाकीचे MPSCचे सुद्धा वॅकन्सी असतात, पोलीस भरतीचे असतात, परंतु मी यावर का फोकस करतो त्याचं कारण एक आहे, बरेचसे विद्यार्थी यातून सुद्धा निगेटिव्ह घेतात, परंतु माझं एकच फोकस होतं की हे जे विद्यार्थी आहे ITIचे विद्यार्थी यांना गाईड करणारं कोणी नसतं। आता मार्केटमध्ये कोर्सेस आले, त्याच्यामुळे कोर्सेस आले, अकॅडमी खूप आल्या, परंतु मागच्या 3 वर्षापासून मी तुम्हाला कंटिन्युअसली गाईड करत आहे। विद्युत सहाय्यक, महावितरण ज्यामध्ये एक्झामसुद्धा नव्हती, कुठल्याच कोर्सेससाठी स्कोप नव्हता, तरी मी तुम्हाला
गाईड करत होतो, कुठल्याच टेस्ट सिरीजसाठी स्कोप नव्हता, कारण डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होतं 10वी बेसवर. तरी मी तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओ दिलेले आहे. लक्षात घ्या, ज्यांना जाणीव आहे त्यांना जाणीव असते, ज्यांना माहिती असते, परंतु जे आपले भरकटत जातात त्यांना कशाची जाणीव राहत नाही. जे विद्यार्थी माझे आहे त्यांच्यासाठी मी ही पोटतिडकीने सांगत असतो, जीव ओतून सांगत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आता जी वेळ आहे, आता फक्त तुमच्याकडे जे काही शिल्लक आहे त्यातच तुम्ही करू शकता. तुम्हाला काय आता 2 महिने 3 महिने मिळणार नाही, कारण आता एक्झाम आहे. ठीक आहे. जे विद्यार्थी खूप चांगल्या स्ट्रॉंग तयारीमध्ये आहे ते पॉझिटिव्ह आहेत आणि पॉझिटिव्हच राहावं, कुठल्याच प्रकारचं टेन्शन घेऊ नये. आणि जे काही तुम्हाला स्कोअर सांगतो, तुमचा टेस्ट सिरीजमध्ये स्कोअर येत असेल, एखादी टेस्ट द्या, तुम्हाला स्कोअर कमी येत असेल तर परत टेस्ट देऊ नका. तुम्हाला मी आता काही महत्त्वाचे पॉईंट सांगतो आहे. तुम्हाला जर 150पैकी 50-60चा स्कोअर येत असेल तर तुम्ही परत टेस्ट देऊ नका. त्यांनी तुम्ही जास्त डिमोटिवेट व्हाल. तुम्ही रिवाईज करा. तुमचे जे चॅप्टर्स आहे, मी तुम्हाला ऑलरेडी खूप जास्त व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की इम्पॉर्टंट टॉपिक कोणते आहे. तुम्ही माझ्याशी जर कनेक्टेड असाल तर मला परत सांगायची गरज नाही. जर तुम्ही कनेक्टेड नसाल, माझा व्हिडिओ पहिल्यांदा ऐकत असाल तरच मग मला एक्सप्लेन करावं लागेल, अन्यथा तुम्हाला एक्सप्लेन करायची गरज नाही. तुम्हाला सगळं माहिती आहे. आणि दुसरा महत्त्वाचा पॉईंट आता तुम्हाला आज सुरुवातीला सांगतो की आपलं जे ॲप आहे इंजिनिअर लॅब, त्यावर आपण 2 टेस्ट सिरीज अतिशय महत्त्वाच्या ITIच्या दिलेल्या आहे. विद्युत सहाय्यक, टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 सगळ्या एक्झामसाठी ते कामात पडतात. आणि मुख्यत्वे कालच्या तारखेला मी आपल्या ॲपवर ज्यांनी टेस्ट सिरीज घेतलेल्या आहे त्याच्यामध्ये डिस्काउंटसुद्धा दिलेला आहे. त्यामध्ये अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ टाकलेला आहे. मला काही जणांची फीडबॅकसुद्धा आली विद्यार्थ्यांचे की सर खूप छान व्हिडिओ झालेला आहे आणि बऱ्याचपैकी पॉझिटिव्ह कमेंट आले. तर ज्यांना त्यात इंटरेस्ट असेल तर त्यांनी, म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्यांनी त्या टेस्ट सिरीज घेतल्या असतील त्यांना तो व्हिडिओ कालच बघायला मिळाला आणि त्यानुसारच आता स्टडी करा, त्यानुसारच त्याच पोर्शनवर भर द्या. कारण मी तुम्हाला मार्किंग सिस्टीम सांगितलेली आहे की कोणत्या पोर्शनला किती मार्काचे किती क्वेश्चन येऊ शकतात. मी असं नाही म्हणणार येणारच, परंतु येऊ शकतात. तो व्हिडिओ काल अपलोड झालेला आहे. ज्यांनी टेस्ट सिरीज घेतली आहे त्यांना तो मिळेल, बाकीच्यांना तो लॉग दिसेल. परत एकदा सांगतो, 4-5 वेळा सांगितलं, परत एकदा सांगतो, जर तुमचा काही अभ्यास नसेल, तुमचं कशामध्ये स्कोअर कमी येत असेल एखाद्या टेस्टमध्ये, तर तुम्ही काय करा की पॉवर सिस्टीममधलं ट्रान्समिशन सिस्टीम आणि डिस्ट्रीब्युशन सिस्टीम खूप चांगलं करा आणि तुमचं बेसिक इलेक्ट्रिकल खूप चांगलं करा. बाकी काहीच करू नका. आणि थोडंफार नॉनटेकमध्ये रिझनिंग चांगलं करा. ठीक आहे. आणि मराठीचं टेन्शन घेऊ नका. मराठीमध्ये पॅसेज येतात, पॅसेजमध्ये तुम्हाला सगळं तिथून ते वाचून घ्यायचं आणि खाली उत्तर लिहायचे आहे. जास्त टेन्शन मराठीचं घ्यायचं नाही. ठीक आहे. म्हणजे ज्यांचा अभ्यास आता काहीच नाही आहे, बस आता 15 दिवसामध्येच वाचायचा आहे, त्यांच्यासाठी सांगतो आहे. पॉवर सिस्टीममध्ये डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, ट्रान्समिशन सिस्टीम, जे काही बुक असेल, जे काही MCQ असेल ते सगळं करून टाका. ज्यांचा स्कोअर कमी आहे त्यांच्यासाठी सांगतो आहे. ठीक आहे. आणि बाकी रिझनिंगमध्ये, बुद्धिमत्तामध्ये प्रॅक्टिस करा. रिझनिंगवरचे सगळेच पोर्शन करायचे आहे, परंतु पझल आणि सिटिंग अरेंजमेंट वगैरे हे थोडेसे जास्त करा. आणि बाकीसुद्धा आहे. आणि परंतु टेक्निकल जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामध्ये तुमचं स्कोरिंग आहे, तुम्हाला त्यावर जास्त फोकस करायचा आहे. आणि पोर्शन जे तुमचं पेंडिंग आहे त्यावर जास्त फोकस करा आणि बेसिक इलेक्ट्रॉनिकवर थोडं लक्ष द्या. ठीक आहे. त्यावरचे प्रश्न जास्त येऊ शकतात. आता जे 15-20 दिवस शिल्लक राहिलेले आहे, फॉर एक्झाम्पल सिनियर पोस्टसाठी सांगतो. सिनियर पोस्ट जे सिनियर टेक्निशियन आहे, टेक्निशियन 1 आहे, टेक्निशियन 2 आहे, तर त्यामध्ये खूप जास्त टफ लेवलचा पेपर येत नाही. त्यांचं ऑलरेडी सिलेक्शन झालेलं असतं, ऑलरेडी ते जॉबमध्ये असतात. त्याच्यामुळे त्यांचं फक्त बऱ्यापैकी एक मॉडरेट लेवलचा पेपर येतो आणि त्यांचं कॉम्पिटिशनसुद्धा अतिशय कमी असतं. त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी खूप जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही. त्यांचं कॉम्पिटिशन कमीच राहतं. फक्त थोडंसं ब्रशअप चांगला करून घ्या, रिवाईज करून घ्या आणि टेस्ट द्या. आणि तुमचं जे काही तुमच्याकडे शॉर्ट नोट्स असतील ते रिवाईज करा. ठीक आहे. आणि बाकीचे विद्युत सहाय्यकचे विद्यार्थी आहे, विद्युत सहाय्यकच्या विद्यार्थ्यांनी खरं तर आता एकदम सोन्याचा पिरियड आहे हा. सगळं म्हणजे खूप चांगला पिरियड आहे. आता तुम्हाला एकही क्षण, एकही मिनिट हा वाया घालवता कामा नये. सगळ्यांपासून अलिप्त राहा. तुम्हाला सांगतो, सगळ्यांपासून अलिप्त राहा. जे काही ग्रुप्स आहे हे, जिथे निगेटिव्ह गोष्ट दिसली तिथून दूर राहायचं. ठीक आहे. तुमचं व्हॉट्सअप ग्रुप असतील, फेसबुक असतील किंवा तुमचे इंस्टा असतील, जे काय असेल ते तिथून थोडंसं दूर राहा. आजची तुम्हाला सांगतो की 10 तारीख आहे, साधारण 20 दिवस तुमच्याकडे शिल्लक आहे. 1-2 दिवस सोडून द्या. 3 तारखेला पेपर आहे. आणि हॉल तिकीटचं टेन्शन घेऊ नका. हॉल तिकीट पुढच्या काही दिवसामध्ये येऊनच जाईल, त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. आणि एक्झाम सेंटर वगैरे त्यामध्ये तुम्हाला माहिती पडूनच जाईल. ठीक आहे. आणि आता फक्त रिवाईज करा. जे काही तुमचे पोर्शन आहे ते रिवाईज, आणि टेस्ट कंटिन्यू डेली देऊ नका. ज्यांचा अभ्यास खूप स्ट्रॉंग आहे, ज्यांना असं वाटतं 150पैकी आपण 130-120वर जाऊ, त्यांनीच फक्त कंटिन्यू टेस्ट द्या. डेली दिले तरी चालतील. परंतु ज्यांचा अभ्यास बऱ्यापैकी ॲव्हरेजमध्ये आहे, कारण ॲव्हरेजमध्येच विद्यार्थी असतात. आणि निगेटिव्ह मार्किंग हा धोका देणारा असतो. म्हणजे हा 100% तुम्हाला धोका देतो निगेटिव्ह मार्किंग. जिथे निगेटिव्ह मार्किंग नाही तिथे सिलेक्शनचे चान्सेस जास्त असतात. परंतु निगेटिव्ह मार्किंगमुळे विद्यार्थ्यांचे मार्क्स हे कमी होतात. जे काही सिलेक्शन, म्हणजे विद्यार्थी एखादा खूप चांगला अभ्यासात असला, परंतु त्याचं जर सिलेक्शन नाही झालं तर ते फक्त निगेटिव्ह मार्किंगमुळेच होत नाही, हे लक्षात घ्या. कारण इतके जम्बलिंग प्रश्न असतात, इतके कन्फ्युजिंग प्रश्न असतात की चांगल्या क्वेश्चन जे आपल्याला माहिती असतात की आता येतात, परंतु परीक्षेचं टेन्शन हे वेगळं असतं. आपल्याला असं वाटते
की बा आता परीक्षा आहे, याच्यामध्ये आपण याच्यात आपला स्कोर झाला पाहिजे, आपण सिलेक्ट झालं पाहिजे, म्हणून आपल्याला येत असलेले सुद्धा आपण प्रश्न चुकवू शकतो. त्याच्यामुळे तुमचे कॉन्सेप्ट हे खूप जास्त क्लिअर पाहिजे आणि तुम्ही कॉन्फिडंट पाहिजे की नाही याचं उत्तर हे आहे तर हेच आहे. आणि जेव्हा आपण पहिल्या क्षणी प्रश्न वाचतो त्याच क्षणी आपल्याला उत्तर लक्षात येतं, पण नंतर आपण जर अर्ध्या तासांनी परत त्या प्रश्नावर आलो तर मग आपण परत कन्फ्यूज होऊ शकतो. आणि मुख्यत्वे म्हणजे जो पोर्शन तुम्हाला येत नाही, फॉर एक्झाम्पल तुम्ही टेक्निकल हातात घेतलं, टेक्निकल त्यानंतर ॲप्टिट्यूड, रिजनिंग आणि मराठी असे 4 स्लॉट असतात. तुम्ही कुठलाही पोर्शन आधी सोडू शकता, परंतु शक्यतोवर माझं म्हणणं असं आहे की टेक्निकल आधी सोडवा. बाकी तुमचं ओपिनियन तुम्ही बघू शकता काय तुमचं 2.2चं वेटेज असतं प्रत्येक प्रश्नाला, त्यामुळे जास्त वेटेजचं आहे आणि तिथे तुम्ही घ्या. आणि तिथे जर तुम्हाला असं वाटत असेल की आता बघा कंटिन्युअसली 4-5 प्रश्न आपल्याला आले नाही, तर मग ते स्किप करायचे, पुढच्या क्वेश्चनवर जायचं. परंतु टेक्निकल शक्यतोवर आधी घ्या, ठीक आहे. आणि कधी कधी काय होतं, स्टार्टिंगचेच प्रश्न कठीण असतात, मग इझी असतात. त्याच्यामुळे डिमोटिवेट व्हायचं नाही, स्टार्टिंगमध्ये डिमोटिवेट व्हायचं नाही. कारण एक्झाम डेट आलेली आहे, आता तुमच्याकडे वेळ फार कमी राहिलेला आहे. मी एवढंच म्हणेल की पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह यासाठी राहा, कारण की आपण निगेटिव्हमध्ये राहिलो, निगेटिव्हचं टेन्शन घेतलं आपण की आता सिलेक्शन होईल की नाही होईल असं तसं, तर त्यामध्ये चुका होतात. कारण की एक्झामचं टेन्शन हे खूप मोठं असतं आणि याचं टेन्शन तर खूपच मोठं आहे, कारण की 2 वर्षापासून एक्झाम होत नव्हती, आत्ता फायनली डेट आलेली आहे, ठीक आहे. त्यामुळेच मी तुम्हाला सांगत असतो, माझं जे वाक्य आहे मी सुरुवातीपासून तेच सांगतो, माझे जेव्हापासून मी व्हिडिओ सुरू केलो तेव्हापासून, की तयार राहा. तुम्ही एकदा तयार राहिले, तुमची जर स्टडी एकदम सॉलिड असली तर एक्झाम आज हो की 6 महिन्याने हो की वर्षभरानं हो, तुमचे सिलेक्शनचे चान्सेस खूप जास्त असतात. परंतु जर तुम्ही तयारीत नसले, तुम्ही विनाकारांच्या ग्रुप्समध्ये, विनाकारांच्या डिस्कशनमध्ये पडत असले, तर तुमचं एक्झाम 1 वर्षाने जरी झाली तरी तुमचं सिलेक्शन होत नाही. लिहून घ्या माझ्याकडून, ठीक आहे. त्याच्यामुळे आता जी वेळ आहे त्याचाच फक्त तुम्हाला त्या पिरियडचं किंवा त्या वेळेचं सोनं करायचं आहे, तेवढंच तुमच्या हातामध्ये आहे. एकदा एक्झाम झाली की झाली. आणि बाकी मग वितरण आहेच पुढे, तो काही भाग नाही. परंतु पारेषांची ही संधी न भूतो न भविष्यती संधी आहे, खूप मोठ्या जागा आहे, पुढे कधी येतील ते माहिती नाही, 1 वर्षाने येतात का 5 वर्षाने येतात, ठीक आहे. त्यामुळे आता जे काही टेक्निकलचं पोर्शन आहे ते चांगलं करा, तुम्हाला मी जे सांगितलं ते चांगलं करा. आणि ज्यांचा चांगला स्टडी आहे, ज्यांचं पेपरमध्ये 150 पैकी 120, 110, 100 मार्क येतात, त्यांनी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका. महत्त्वाचा पॉईंट हा मी तुम्हाला सांगतो आहे, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका. आपण धमक्याचे क्लास लावले, याचे क्लास लावले, याच्या टेस्ट सिरीज लावल्या म्हणजे आपण खूप हुशार आहे असं समजू नका. डोकं शांत ठेवा आणि आपलं ॲनालिसिस, स्वतःचं ॲनालिसिस स्वतः करा, ठीक आहे. टेस्ट वगैरे द्या आणि टेस्ट वेगवेगळ्या द्या, असं नाही की फक्त माझ्याच द्या, आणखी कोणाच्या तरी द्या, इकडच्या द्या, तिकडच्या द्या, जेणेकरून प्रत्येकाचं पॅटर्ननुसार तुम्हाला तुमच्या मार्कामध्ये व्हॅरी होऊ शकते. एखाद्या ठिकाणी तुम्हाला 150 पैकी 110 मिळू शकते, एखाद्या ठिकाणी 150 पैकी 90 मिळतील, एखाद्या ठिकाणी 150 पैकी तुम्हाला 75च भेटतील. तर असं तुमचं स्कोअर पाहिजे, म्हणजे असं तुमचं हे पाहिजे. नाही तर एकावरच डिपेंड राहिले आणि एकावरच सगळं दिलं तर असं करू नका. म्हणजे मी तुम्हाला जे आहे ते जेन्युअनली सांगत असतो. एखादं सांगेल की नाही माझ्याच टेस्ट सिरीज घ्या, नाही मी असं म्हणत नाही, तुम्ही माझ्याही घ्या, आणखी कुठला तरी रिप्युटेड असेल ते आपण घ्या, ठीक आहे. किंवा त्यांच्या घेतल्या असेल तर आणखी कोणाच्या घ्या, असं करा. म्हणजे तुमचं काहीतरी तुमचा फायदा झाला पाहिजे, फक्त माझाच फायदा झाला पाहिजे किंवा अकॅडमीचाच फायदा झाला पाहिजे प्रत्येकाच्या, असं म्हणत नाही मी. कारण प्रत्येकजण हा स्वार्थी असतो. मी तुम्हाला क्लिअर कट स्पष्ट गोष्टी सांगत असतो. प्रत्येकजण हा स्वार्थी असतो. अकॅडमीवाला, इन्स्टिट्यूटवाला, प्रत्येकजण हा स्वार्थी असतो. जे काही तो करत असतो ते आपल्या फायद्यासाठी पहिले करतो. आता फक्त रिवाईज करा आणि टेस्ट द्या. जर तुम्हाला स्कोअर कमी येत असेल तर टेस्ट देऊ नका, फक्त चांगलं रिवाईज करा. MCQ जास्तीत जास्त सॉल्व करा, MCQच्या मागे लागा, MCQ डोळ्याखालून गेले पाहिजे. तुमच्याकडे जे बुक असेल ते सगळं रिवाईज करा आता. कारण कसं आहे की MCQचं जे आहे, तुम्हाला फॉर एक्झाम्पल एखादं तुम्ही पॉवर सिस्टीमवरचं MCQ वाचलं आणि पेपरमध्ये जर तेच आलं तर पटकन तुम्ही क्लिक करू शकता. तर जास्तीत जास्त MCQ डोळ्याखालून घाला. आता थिअरीचा वेळ नाही आहे, परंतु जर तुमचा 0 अभ्यास असेल तर तुम्हाला थोडंफार थिअरी पण करावं लागेल, ठीक आहे. आणि बाकी तुमचा अभ्यास चांगला असेल तर थोडंसं टेस्टमध्ये थोडंसं ॲनालिसिस करा आणि स्ट्रिक्टली टेस्ट द्या. तुम्ही देताय फुल लेंथच्या टेस्ट बोलतो बोला, फुल लेंथच्या ज्या टेस्ट आहे त्या स्ट्रिक्टली द्या. म्हणजे पॅटर्न तुम्ही टाईम लावून वगैरे सगळं द्या. आणि असं समजा की हाच आपला फायनल पेपर आहे. कुठलाही पेपर द्या तुम्ही, कुठली टेस्ट द्या, हाच आपला फायनल पेपर आहे, त्यानुसार तुमचा टाईम लावून स्ट्रिक्टली पेपर द्या. कुठल्याच प्रकारच्या टाईममध्ये कमी जास्त करू नका. आणि वातावरण तसं क्रिएट करा, घरामध्ये असेल तुम्ही कुठे असाल तर, ठीक आहे. आणि तसा पेपर द्या. आणि शेवटचा पेपर आहे असं समजून प्रत्येक पेपर द्या. कमीत कमी पुढच्या काही दिवसामध्ये 8 ते 10 पेपर आरामात होऊ शकतात, त्याच्यामुळे तसे द्या. बाकी आपल्या टेस्ट सिरीज आहे, आपला ॲपवर इंजिनिअरेबल आपला ॲप आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आणि लिंकच्या थ्रू तुम्ही जाऊ शकता, तिथून तुम्ही टेस्ट सिरीज परचेस करू शकता. डिस्काउंटसुद्धा दिला आहे सध्या एक्झाममुळे. आणि नाही तर प्ले स्टोअरला जा, प्ले स्टोअर इंजिनिअर टाईप करा, तिथून तुम्ही डाउनलोड करून तिथून तुम्ही टेस्ट सिरीज घेऊ शकता. आणि नॉनटेकची प्रॅक्टिस करा. नॉनटेकमध्ये वेळ जातो, 100% वेळ जातो. तुमचा अभ्यास किती स्ट्रॉंग असला आणि तुमची प्रॅक्टिस नसेल नॉनटेकची, म्हणजे नॉनटेक म्हणजे रिजनिंग आणि ॲप्टिट्यूड, याची जर प्रॅक्टिस नसेल ना तर तुम्ही 100% तिथे वेळ लावता. एक्झाममध्ये तुम्हाला वेळ लागतोच. त्याच्यामुळे तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस करा, दिवसातून 8 ते 10 तास, 8 तास तरी टेक्निकल करा,
3-4 तास नॉन टेक करा, असं कंटिन्युअसली चालू ठेवा. असं नाही की बा आता टेक्निकलच करतो, टेक्निकल नॉन टेक्निकल मी 8 दिवसांनी करतो, असं करू नका. तर ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका जर तुमचा स्कोअर चांगला असेल तर. आणि स्वतःला अंडर एस्टिमेटसुद्धा करू नका की बा आता माझं सिलेक्शन होणार नाही, असं नाही तसं नाही. आता आपल्याकडे शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत, त्याचा आपल्याला त्या टाईमचा त्या वेळेचं आपल्याला सोनं करायचं आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. बाकी आणखी 1-2-4 दिवसांनी आणखी तुम्हाला बूस्टअप करण्यासाठी माझा व्हिडिओ येईलच, परंतु हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होता. आणि बाकीचे बरेचसे पॉईंट मी आता 2-3 दिवसामध्ये आणखी एक व्हिडिओ घेणार आहे. त्याच्यामध्ये मी मायन्यूटली काही छोटे पॉईंट्स आहे, मला विद्यार्थ्यांकडून जे फीडबॅक येतात, त्यांना काय अडचणी येतात, त्यानुसार मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेत असतो मित्रांनो. हा व्हिडिओ आवडला असेल, थोडंफार तुम्ही बूस्टअप झाले असेल, थोडे मोटिवेट झाले असेल, अभ्यासासाठी प्रेरित झाले असाल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा थोडाफार फायदा होईल. आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, फक्त व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून पुढचे जे महत्त्वाचे अपडेट्स येणार आहे एक्झामपर्यंत आणि पुढच्या रिझल्टपर्यंत ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.